सगळा पाठिंबा आहे. फक्त काही सूचना मी अध्यक्ष महाराज करणार आहे. उद्देश व कारणे यामध्ये 4 मध्ये उक्त अधिनियमाच्या कलम 14 मध्ये तुम्ही बदल करतात. पण हा बदल करताना मग एक गोष्ट लक्षात येत नाही की 6 महिन्यामध्ये जर पद भरायचं आहे तर मग ही समिती जेव्हा अस्तित्वात नसेल असे शब्द का वापरले? म्हणजे समिती ही तर नेहमीच अस्तित्वात असली पाहिजे. समिती अस्तित्वात नसेल तेव्हा शासनाला समिती कार्यरत होईपर्यंत अधिसूचना काढता येतील. तर मग पुन्हा एकदा समितीच्या ऐवजी अधिकाऱ्यांकडेच या संदर्भातला अधिकार जाईल. याची स्पष्टता आणली पाहिजे की विधान परिषद भंग होत नाही. मग जशी विधान परिषद कधीच भंग होत नाही तशी ही समिती भंग झाल्यास या शब्दाचा उपयोग या कायद्यामध्ये का केला? अध्यक्ष महाराज, एका गोष्टीकडे शासन म्हणून बारकाईने लक्ष द्यावं लागतं. कधी कधी अध्यक्ष महाराज आपण कायदे करताना दोन्ही बाजूंना ते कायदे योग्य अयोग्य आहे की नाही दोन्ही बाजू, कारण याच्यामध्ये एकीकडे आपल्याला महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि कामगार या दोघांचा समन्वय ठेवायचा आहे. पण कायदा करत असताना कधी कधी घाईनी करतो. आता कोविडमध्ये अध्यक्ष महाराज असे 48,000 कुटुंब आहे की ज्या 48,000 कुटुंबापैकी एका व्यक्तीचं निधन झालं. 22,000 कुटुंब असं आहे की त्यांच्यावरची आई आणि वडील दोघेही निघून गेले. आता तुम्ही इथं वयोमर्यादा जेव्हा करताय, एखादा आता 16-17 वर्षाचा मुलगा असला आणि तो कुठे कामावर गेला तर तुमचा कायदा त्याला अडवणार आहे. आता त्याच्या घराची चिंता तुम्ही कशी करणार? त्याची 18 करताय, 14 ते 18च्या मधात. पण उद्या एखाद्या कुटुंबात तो 16 वर्षाचाच पोरगा आहे. मग सरकार म्हणून तुमच्याकडे असणाऱ्या पैशातून काही त्याला मदत करणार आहात का? की फक्त बंधनं टाकायचे, बाकी आम्हाला घेणं देणं नाही? सरकारची ही जबाबदारी नाही. सरकार म्हणजे आपण मायबाप सरकार म्हणतो. आता 22,000 कुटुंबामध्ये आई वडीलच नाहीये. आता कुटुंब ही छोटी झाली. पहिल्यांदा मामा असायची, मावशी असायचे, काका असायचे. पहिल्यांदा हम साथ साथ आहे म्हणायचे. आता हम आपके आहे कोण म्हटलं जातं? मॅन इज अ सोशल एनिमल, इथून मॅन इज अ सेल्फिश एनिमल आणि मॅन इज अ पॉलिटिकल एनिमल इथपर्यंत आपण पोहोचलोय. आणि म्हणून या दृष्टीने फक्त कायदेच करणं हे आपलं काही कर्तव्य नाही. खरं तर आपल्या बाहेर विधान भवन नाव लिहिलं, पण अधिवेशनाचं कामकाज पाहिलं ते 1% सुद्धा विधानासाठी काय. आता धीरे धीरे या भवनाचं नाव हे विधान भवनावरून लक्षवेधी भवन करा. हे विधान भवन ठेवू नका, कारण कायद्याच्या संदर्भात घाईच होते. आता आम्ही आज अशासकीय विधेयक मांडलीत म्हणतात, चला सांगितलं तुम्ही नाही अशासकीय विधेयकावर तुम्ही मांडायचंच नाही. तुम्हाला विधेयकावर कामकाजच करायचं नाही हे आपण आता ठरवून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यातून लूफहोल्स कसे राहतात अध्यक्ष महाराज? कधीतरी फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये असं लिहिलं होतं की 20 कामगार जिथं असेल, कारण तेव्हा 20 कामगार जिथं असेल तिथं अध्यक्ष महाराज थंड पिण्याच्या पाण्यासाठी रांजण किंवा मडकं ठेवलं पाहिजे. मग काय झालं? धीरे धीरे वॉटर कूलर आले. एका इन्स्पेक्टरनी फॅक्टरीज ऍक्टच्या जाऊन एका उद्योगपतीला चालन केलं. म्हणाले तुझ्याकडे 100 आहे, तुला चालन करतोय कारण तू मडकं आणि रांजण ठेवलं नाही. तो म्हणाला मी वॉटर कूलर ठेवलंय. पण नाही, 48चा कायदा सांगतोय रांजण आणि मडकच पाहिजे. असे शब्दच्छल करणारे लोक या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात आहे. सन्माननीय आमचे मित्र प्रताप अडसरांनी कोण तो दाभाडे माहिती दिली. मग आणि हे कामगार आयुक्त जे कोणी असेल 2 सदस्यांनी गंभीर तक्रारी मांडल्या. म्हणजे ऐकल्यावर तर काटे येतात अध्यक्ष महाराज. मग अशा प्रसंगात असेल अधिकारी, कदाचित तो चमकेश असेल, पण तुमचं नाव आकाश आहे, त्याला आकाशात पाठवणार आहात की नाही? अध्यक्ष महाराज, कोणालाच भीतीच राहिली नाहीये. पांडुरंगाचे आकाश आहे, पांडुरंगांचे आकाश आहे. मग तुम्ही या संदर्भात काय होतं, अधिकाऱ्यांची समिती होते ना, मग एका गोष्टीची जाणीव झाली आहे. या अधिकाऱ्यांच्या समितीला तुम्ही 3 महिन्याची मुदत द्या. मी आजपर्यंत एक अहवाल मी शोधतोय की विहित मर्यादेत तो अहवाल आला असा एक जरी समिती असेल ना, त्या समितीच्या लोकांचा गिरगाव चौपाटीवर, गिरगाव नाही आता त्याला आपण स्वराज्य नाव दिलं, त्या चौपाटीवर हायकोर्टाची परवानगी घेऊन सत्कार केला पाहिजे. एकही कमिटी विहित मर्यादेत कधीच अहवाल देत नाही. आणि म्हणून तुम्ही आमदारांची समिती करा.
आणि एक गोष्ट पुन्हा माझी आग्रहाची आहे की आमदारांची समिती केली तर काहीतरी दबावी, कारण मी स्वतः अनुभवतो की तुमच्या विभागामध्ये एक तर पदभरती नाही आहे. आता माझाच अधिकारी तुम्हाला मी विनंती केली, तो गोंदियामध्ये येतच नव्हता. कोणी घाबरत नाही, कोणी भीत नाही. आता तुम्ही असंरक्षित कामगारांचं रक्षण करा, पण आम्ही असंरक्षित आमदार आहोत, त्यांचंही संरक्षण झालं पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महाराज, कायदे निश्चितपणे कराल, पण त्या कायद्याचा परिणाम जर झाला नाही तर मग निश्चितपणे आपल्याला उपयोग होणार नाही. आणि म्हणून माझी एक सूचना की ही समितीच करताना, ही सल्लागार समिती ही नेहमीच कायम राहील असं करा ना. का पण ती नाही राहणार असं मनात का धरता तुम्ही? इकडे लिहिता की 6 महिन्यामध्ये आम्ही तो जो रिक्त जागा आहे ती भरू. मग आता रिक्त जागा 6 महिन्यांनी भरणार आहात तर मग पुढे त्याला असा बदल का करताय? काय म्हणत आहे की समिती करायचीच नाही किंवा समिती कागदावर दाखवायची आणि अस्तित्वात ठेवायचीच नाही, फोटो आहे पण मनुष्य जिवंत नाही, असं काही आहे का? मग कमीत कमी विधान परिषद जशी अभंग आहे की जे कधीच भंगू शकत नाही, तशी समिती ठेवा ना. तुमच्या समितीच्या माध्यमातून मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल आणि टाकायचंच असेल तर कायद्यात एक टाका की समिती समोर जेव्हा केव्हा एखादा प्रश्न उद्भवेल आणि तो मार्गदर्शनासाठी येईल त्याला काही तर कालमर्यादा लावा ना. म्हणजे तो 18व्या वर्षी लागलेला कामगार 65 वर्षाचा जागेवरही तुमच्या समितीकडे असणाऱ्या प्रस्तावावर जर चर्चाच होत नसेल, त्याला कायदेशीर बंधन नाहीये. समितीच्या बैठकीच्या बाबतीत कायदेशीर बंधन नाहीये. मग 14 मध्ये बदल का करताय तुम्ही? म्हणजे तुमचं 14 मध्ये बदल करण्याचं कारण काय आहे की 14 मध्ये तुम्ही बदल करून काय अपेक्षित करताय उत्तरात आलं पाहिजे. म्हणून माझी मागणी आहे की ही अभंग असावी. समितीच्या समोर आल्यानंतर जेव्हा केव्हा एखादा प्रस्ताव असेल त्या प्रस्तावाला एक विशिष्ट मर्यादा टाका. 90 दिवसात, 60 दिवसात, 120 दिवसात, ठीक आहे. ती जी काही कामगार विभागातील अधिकाऱ्यांची क्षमता असेल त्यानुसार टाका. पण अमर्यादित वेळ आता देणं हे अयोग्य आहे आणि मग त्याच्यावर निर्णय होत नाही. कितीतरी विषय प्रलंबित आहे. मी तर एक विषय असा पाहिला 25 वर्षापासून प्रलंबित आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात 25 वर्ष. हे गंमत जम्मत सुरू आहे म्हणून करू नका. तुम्ही या संदर्भामध्ये स्पष्टता आणा. या कायद्याला आमचा पाठिंबा आहे, पण सूचना सहित पाठिंबा आहे. धन्यवाद. सुनील प्रभू, थोडक्यात मांडा.